Crick7.in वेबसाईटवरून Crick7चं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनचं होम पेज दिसेल. होम पेजवरती अपकमिंग मॅचेसचा व्ह्यू असेल. आता अदर फॅन्टसी स्पोर्ट्स गेमिंग आणि Crick7 यामध्ये जो महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे आपल्याला Crick7वरती प्रत्येक इनिंग ही सेपरेटली खेळता येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आज चेन्नई आणि कोलकाताची मॅच आहे. यामध्ये फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग दोन्हीही वेगवेगळ्या दिसतील. म्हणजे समजा जर टॉस जिंकून जर चेन्नईने बॅटिंग घेतली तर तुम्ही चेन्नईची बॅटिंग ऑर्डर आणि कोलकाताची बॉलिंग ऑर्डर अशा प्रकारे टीम क्रिएट करू शकता. टीम क्रिएट करताना मी बघा चेन्नईची बॅटिंग असल्यामुळे मी MS धोनीला निवडलं. विकेट किपरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 आणि कमीत कमी 1 विकेट किपर निवडायचा असतो. त्यानंतर बॅटिंगमध्ये कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त तुम्ही 4 बॅट्समन निवडू शकता. मी विकेट किपर सेक्शनमधून MS धोनीला निवडलं. त्यानंतर फाफ डु प्लेसिस, चेन्नईची बॅटिंग असल्यामुळे फाफ डु प्लेसिस आणि अंबती रायुडू असे मी 2 बॅट्समन आणि 1 विकेट किपर चेन्नईचे घेतले. त्यानंतर ऑलराऊंडर सेक्शनमधून मी नारायणला घेतलं, कोलकाताचा जो ऑलराऊंडर आहे तो. त्यानंतर बॉलिंगमध्ये कोलकाताची बॉलिंग ऑर्डर घेतली. यामध्ये फर्गुसन, कुलदीप यादव आणि पॅट कमिन्स असे 3 कोलकात्याचे बॉलर घेतले. अशा प्रकारे माझी 7 प्लेयरची फर्स्ट इनिंगची टीम तयार झाली. यामध्ये पुढचा ऑप्शन कॅप्टन व्हाईस कॅप्टन निवडणं. यामध्ये कॅप्टन मी फाफ डु प्लेसिस आणि व्हाईस कॅप्टन मी अंबती रायुडूला केलं. अशा प्रकारे माझी फर्स्ट इनिंगची टीम तयार झाली. माय टीम्समध्ये गेल्यानंतर टीम दिसते. आणि अशा प्रकारे आपण कितीही टीम क्रिएट करू शकतो. पण कंटेंट्सला जॉईन करताना मात्र 6च टीम लावता येतात. मग सपोज ग्रँड लीगवर गेल्यानंतर ग्रँड लीगवर क्लिक केलं की तुम्ही जी अमाऊंट असते तिच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची टीम सिलेक्ट करून कंटेंट्स जॉईन करू शकता. सेम अशाच प्रकारे आता सेकंड इनिंग आहे. सेकंड इनिंगच्या वेळेससुद्धा तुम्ही सेकंड इनिंगचा ऑप्शन ओपन केला की तुम्हाला इथे पुन्हा कंटेंट्स दिसतील आणि यावर तुम्ही पुन्हा सेपरेट टीम बनवू शकता. आता फर्स्ट इनिंगला जशी चेन्नईची बॅटिंग होती तर सेकंड इनिंगला आता कोलकाताची बॅटिंग पहिल्यांदा असेल. त्यामुळे मी कोलकाताचा विकेट किपर घेताना मी समजा कोलकाताचा दिनेश कार्तिक निवडला. बॅटिंगमध्ये इयॉन मॉर्गन आणि कोलकात्याचेच बॅट्समनमध्ये शुभमन गिल घेतला. ऑलराऊंडरमध्ये सॅम करन, चेन्नईचा बॉलर. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि बॉलरमध्ये मी जोश हेझलवूड आणि दीपक चहरला निवडलं. अशा प्रकारे माझी 7 प्लेयरची ही टीम तयार झाली. मी कॅप्टन दिनेश कार्तिक आणि जडेजाला केलं. अशा प्रकारे माझी टीम सेकंड इनिंगची सेपरेट टीम तयार झाली. ह्या टीमसाठी मी सेपरेट कंटेंट्ससुद्धा अवेलेबल आहेत. यापैकी कुठलाही जो पाहिजे तो कंटेंट्स मी निवडू शकतो आणि आपल्या फॅन्टसी स्पोर्ट्स गेमिंगमध्ये खेळू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर Crick7वरती तुम्हाला प्रत्येक इनिंग अशा प्रकारे सेपरेट आणि फक्त 7 प्लेयर्स निवडूनच तुम्ही खेळू शकता. म्हणजे आपल्याला खेळायला तिथं एक वेगळा आणि एक नवीन प्लॅटफॉर्म मिळू शकतो. थँक्यू.